नाग, ज्याला इंडियन कोब्रा असं म्हटलं जाते, हा भारतात सापडणाऱ्या 4 विषारी सापांपैकी प्रथम क्रमांकाचा विषारी साप आहे, जो भारताच्या जवळपास सगळ्याच कानाकोपऱ्यामध्ये सापडते, ज्याची लांबी 1.2 मीटर ते 1.8 मीटर इतकी असू शकते आणि कधीकधी तर 2.2 मीटर लांबीचा नाग सुद्धा पाहायला भेटू शकतं। हा नाग विशेषतः येलोइश, ग्रे, ब्लॅक आणि ब्राऊन कलरमध्ये सापडून येतो। बाकी सापांपेक्षा वेगळेपण असं की हा नाग जो आहे तो फण बनवत असतो आणि याच्या फणीवर मागच्या साईडला 10च्या आकड्यासारखा सिम्बॉल जो आहे तो आपल्याला पाहायला भेटत असतं। हा नाग आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी बेंडकं, उंदीर, घुशी, पाली आणि पक्ष्यांचा उपयोग करत असतो। हा नाग जवळपास 15 ते 20 वर्ष जगू शकतो आणि याच्या जीवनचक्राची सुरुवात मार्च ते जुलै महिन्याच्या दरम्यान होत असते, ज्यामध्ये नाग आणि नागिन यांचं मॅटिंग होते। मॅटिंग झाल्यानंतर 45 ते 60 दिवसाच्या नंतर नागिन जी आहे ती एखादं बीड पाहून किंवा झाडाची पोकळी पाहून तिथे 10 ते 30 अंडी घालते आणि त्या अंड्यांपासून 50 ते 70 दिवसांनंतर नागाची पिल्ले बाहेर पडतात। जोपर्यंत नागाची पिल्ले अंड्यांमधून बाहेर पडतात तोपर्यंत त्या अंड्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी नागिन जी आहे ती पार पाडते। त्या अंड्यांमधून बाहेर पडलेली पिल्लं जी आहेत त्या पिल्लांची साईज 20 सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटर इतकी असू शकते। जन्मतःच हे पिल्लं विषारी असतात आणि या पिल्लांची पूर्ण वाढ होण्यासाठी 2 ते 3 वर्षे इतका काळ लागू शकतो।